दुधी भोपळ्याचा विषारी बनलेला रस प्राशन केल्यामुळे नुकत्याच पुण्यात एका महिलेचा मृत्यू झाला. पावसाळ्यात रानभाज्याचे पीक मोठ्या प्रमाणात येत असते. दुधीप्रमाणे काही रानभाज्यांमध्ये विषारी घटक असतात. या भाज्या खाताना काय काळजी घ्यावी, त्यांचे सेवनाने आरोग्यदायक फायदे काय आहेत, त्याचप्रमाणे त्याचे गुणधर्म कोणते आहेत ते पाहूयात. पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्यांसाठी बाजारात येऊ लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेली त्यांच्याकडे पाठ फिरवत नाही. प्रेमाने आणि निवडून त्या भाज्या खाल्ल्या जातात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे म्हणून रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जातात. पावसाळ्यात डोंगराळ भागामध्ये या भाज्या वाढतात. या भाज्या नेमक्या उठून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला बाजारात या भाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात. यातील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाही तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे यातील काटेरी प्रकारच्या काही भाज्या काढल्यावर त्या खड्यांचे मीठ घालून उकळून घेतल्या जातात. काही रानभाज्या देठ कडचा चीक काढून त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून त्यांचे विषारी, बिनविषारी गटात वर्गीकरण केले जातात. आपण कोणती काळजी घ्यावी ते पाहू. रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे इच्छा असूनही अनेकांकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदिवासींकडून घ्याव्यात. त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्या भाज्यांमध्ये पानांचा समावेश अधिक आहे त्या भाज्या विकत घेतल्या तर त्या गरम पाण्यात उकळून ते पाणी टाकून द्यावे. त्यानंतर त्या बनवाव्यात. या प्रक्रियेत रानभाज्यांमध्ये अंगभूत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यामुळे त्यात खतेही वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतर त्याचे गुणधर्म कमी होत नाहीत. उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले व तेलाचा वापर केल्यामुळे ते आरोग्यासाठी पोषक ठरतात. आपणास चांगल्या आरोग्यासाठी उत्तम अन्नाची शिफारस केली जाते. त्यामध्ये भाज्यांचे सर्वात वर स्थान आहे. भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्त्वांचे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता दूर करण्यास मदत करतात. कार्टुला ही भाजी देखील अशाच फायदेशीर भाज्यांपैकी एक आहे. त्याच्या सेवनाने रोग तर बरे होतात पण रामबाण उपायासारखे कामही करतात. या भाजीला कंटोली किंवा कार्टुला म्हणतात. कार्टुलाची आयुर्वेदिक औषध देखील म्हणतात. कारल्यासारख्या दिसणाऱ्या या कार्टुल्याचे अनेक आरोग्यासाठी फायदे असतात. अनेक जण याला काकोरा नावाने ओळखतात. पावसाळ्यात कार्टुल्याची भाजी खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते. त्याचे आरोग्यासंबंधित इतर काय फायदे आहेत जाणून घेऊयात. जर आपणास वजन कमी करण्याचा विचार असेल किंवा वाढलेले वजन कमी करू इच्छित असाल तर कार्टुल्याची भाजी तुम्हाला खाल्ल्याने चांगली मदत होईल. कार्टुल्याच्या भाजीत कॅलरीचे प्रमाण अल्प असते आणि फायबरचे जास्त प्रमाणात असल्याने भूक लागत नाही आणि त्यामुळे आपण वजन कमी करण्यास मदत होते. कार्टुल्याची भाजी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. आपण कार्टुल्याच्या रसाचा आहारात समावेश केला तरी रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. कार्टुल्यामध्ये ल्युटीन नावाचे तत्व असते. त्याचे सेवन केल्याने हृदयाचा धोका कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर कर्करोग होण्यापासून वाचवू शकतो. कार्टुल्यात व्हिटॅमिन सी असते जी आपल्या शरीरात विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होत असते. कार्टुल्याची भाजी खाल्ल्याने पावसाळ्यात होणारे संक्रमण आजार आणि हंगामी फ्लूपासून संरक्षण करण्यास मदत होते. कार्टुल्याची भाजी खाल्ल्याने सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा
समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल. कारटोची भाजी रक्तामध्ये साखर नियंत्रित राहण्यास मदत करते. कारटोची भाजीमध्ये पाण्यासोबत यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे मधुमेह नियंत्रण राहण्यास मदत होते. कारटोची भाजी सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमापासून सुटका होण्यास मदत होईल. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आपणास पोटासंबंधी काही समस्या असेल तर कारटोची भाजी त्या समस्या दूर होण्यास मदत होते. जर आपल्याला अस्थमा असेल किंवा अस्थमा होऊ नये असे वाटत असेल तर आपण कारटोची भाजीचे अवश्य सेवन करावे. त्याचप्रमाणे वात, पित्त दोष कंट्रोल ठेवण्यास कारटोची भाजी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे आपण या फायद्यामुळे कारटोची भाजी आपल्या आहारात अवश्य समावेश करा आणि पावसाळ्यात आजारापासून दूर राहण्यास मदत होईल.